सागर आणि सागरचा पहिला चेंडू फुलटा स्वरूपाचा खराब स्वरूपाचा हा चेंडू त्या पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने गॅप शोधत हा चौकार मिळवला तो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज बालेवाडी संघाचा हा सोहम ज्याने पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारलाय. सगळेजण म्हणतात की पहिला चेंडू झोपून आणि बघून परखून खेळावा. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारून याने सांगितलं की 5 षटकाची मॅच आहे. या 5 षटकामध्ये फक्त तोडफोड पाहायला वाटणार आणि फक्त तुम्ही बघतच राहायचं की मोठमोठे फटके या ठिकाणी बालेवाडी संघ निश्चितच मारेल. पहिल्या चेंडूवर या 4 धावांनी सुरुवात होते ती म्हणजे धाव फलकाला गुणफलकाला सुरेख चेंडू खेळून काढला. ऑफसाईडच्या दिशेने एखादी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण होती. स्ट्राईकवर होते या ठिकाणी नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतो तो म्हणजे सहयोग. हा राईट हँडेड फलंदाज सुंदर कॉम्बिनेशन लेफ्टी रायटीच एक ज्यावेळेस असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवलं जातं त्यावेळेस निश्चितच गोलंदाजाला ते कन्फ्युज करायचं काम करतं. यावेळेस थोडासा दिशा चेंडू वर फुटा सुरू होता चेंडू होता परंतु दिशा मात्र नक्कीच चेंडूला नव्हती. दिशेमध्ये भरकटतो हा सागर. मिरजे संघ बाउंड्रीच्या बाहेर ताबा. सुरेख चेंडू टाकला. यावेळेस गतीमध्ये बदल केला. स्लोअर स्वरूपाचा हा चेंडू टाकला की त्या स्लोअर स्वरूपाच्या चेंडूमुळे फलंदाज फसला. चेंडू येऊन आलेला पायावर निजाव स्वरूपाचा हा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका येतोय. याच सोयीच्या बॅटमधून मागच्या बॉलला फसवलं होतं परंतु आता मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा हा चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजाने टाकला आणि त्याचं लवकरच त्या चेंडूला परतलं आणि खेळून काढला तो म्हणजे लेग साईडच्या दिशेने आणि चेंडू जातो तो म्हणजे उंच चौकार मोठा प्रहार यावेळेस सुरेखच्या या बॅट मधून आणि मिळवला त्या म्हणजे या 4 धावा. या 4 धावांनी भर करतो तो म्हणजे त्या आपल्या सांघिक गुण फलकामध्ये आणि वैयक्तिक देखील या 4 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे किती 10. यावेळेस सुरेख चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज दाखवता चेंडू जो की सहयोग खेळण्यासाठी असमर्थ ठरला आणि याबरोबरच हे षटक नाही ना एक राहील. ठीक आहे अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातला. स्ट्राईक वर या ठिकाणी सोहम पुन्हा एकदा यावेळेस स्टेप आउट केलं थोडस फुलटा स्वरूपाचा चेंडू घेतला. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न मिस होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला नाही चेंडू पर्यंत. त्याबरोबरच सिंगल धाव. या सिंगल धावेसोबतच धावसंख्या होती ती 11. पहिलं षटक संपलंय. मला वाटतं बालेवाडच्या दृष्टिकोनानं हे सुंदर षटक कारण या षटकामध्ये 2 मोठे फटके आले त्यानंतर 2 सिंगल धावा आल्या आणि एक वाईट अशा मिळून 11 धावा आल्या. सुंदर षटक या ठिकाणी काही विकेट या षटकामध्ये गेली नाही ती म्हणजे बालेवाडी संघाची कारण धावांसोबतच विकेट देखील टिकवणं खूप महत्वाचं असतं. पहिला चेंडू परंतु हा लिस्टनच्या डोळ्यासमोर वाईट स्वरूपाचा चेंडू. हा दुसरा गोलंदाज षटक क्रमांक 2 देऊळ संघाकडून टाकण्यासाठी अमित गोलंदाजी मार्कवर अमितने पहिला चेंडू टाकला होता परंतु दिशाहीन स्वरूपाचा हा चेंडू जो पंचांनी त्याचा वाईट देण्यात आला. यावेळेस मात्र पुढे टाकला चेंडू तितका सुंदर खेळून काढला. एकटा पुढे टाकून यावेळेस पुन्हा एकदा सोयीच्या बॅट मधून हा दणदणीत कणकणीत षटकार. मोठा प्रहार खूपच सुंदर फटका अत्यंत सुंदर हा षटकार.
बघा काय झालं परदेशी या ठिकाणी चेक करायचं आहे. हॅलो 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 या ठिकाणी विजय कोळी साहेब आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि हॅलो पुन्हा एकदा सुरेख फटका या सोनच्या बॅट मधून येतोय. वडमाऊंच चौकार पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार. काय गोलंदाजी करतो हा बालवाडी संघ. खरंच करावं तेवढं कौतुक कमीच कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका षटकार आला व दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका आला. गॅप त्या ठिकाणी पाहिला हे दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी वेबसाईटला आहेत तरी ते दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मध्ये फटका मारला. सावरकर आणि खानापूर दोन्ही संघाचे करणार टॉपवरसाठी यायचे. एक सुंदर असा चाललेला सामना. दोन्ही फलंदाज आक्रमक खेळाडू इथं आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण रन करताना पुन्हा एकदा हा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी टाकलाय तो म्हणजे गोलंदाज अमितने. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केलं. त्या ठिकाणी पाहिलं की मोठे फटके पुढे टाकल्यावर तो फलंदाज मारतो. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू मध्ये बदल केला. शॉर्टपिच स्वरूपाचा हा चेंडू टाकला आणि निर्धार स्वरूपाचा नक्कीच हा चेंडू ठरला. पुन्हा एकदा तसंच काय करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजाचा परंतु यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू जातो तो म्हणजे वाईट ऑप्शनचा थोडासा जास्तच बाहेर ज्या कारणाने पंचांनी हा वाईट घोषित केला. या वाईट सोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 23. आपला करणार बॅट मधून सरळ दिशेने यावेळेस षटकार येतो. काय फलंदाजी करतो हा फलंदाज. पाहिलं तर मागचा चेंडू फक्त एक निर्धाव गेला नाहीतर 4 चेंडू टाकले ते षटकामध्ये. 4 चेंडू मधल्या 3 चेंडूंवर मोठे फटके आले. 2 षटकार 1 चौकार. असंच काय करत राहिला तर नक्कीच एक मोठं गुणफलक धावफलक या ठिकाणी आपल्या संघाचं पाहायला भेटेल. ते म्हणजे बालेवाडी संघाचं. गोलंदाजाला नक्कीच कमबॅक या ठिकाणी करावी लागेल कारण 3 चेंडू 4 चेंडू झाले. त्या 4 चेंडूंमधले 3 चेंडूवर मोठे फटके आले त्यामध्ये जवळजवळ 17 धावा आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये खर्चित झाल्यात. सावरकरे यावेळेस मात्र लोअर घेतात स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू टाकतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा झाल्यात. 30 धावा झाल्यात यावेळेस. आता पाहिलं तर लोअर घेतात स्वरूपाचा हा चेंडू टाकला होता. हा देखील सुरेख स्वरूपाचा चेंडू जो की खेळून काढला फलंदाजाने. एकदा सिंगल स्वरूपात स्ट्राईक करून येत होती. वरती येत होतो म्हणजे स्ट्राईक वर येत होतो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज सोहम आणि खेळून काढला लेफ्ट साईडचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या तोंडासमोर त्या ठिकाणी बॉल पडला आणि बॉलने दिशा बदलली. 2 धावा पळून पूर्ण आणि ही तिसरी देखील पूर्ण. थोडस विस्तीर त्या ठिकाणी त्या विस्तीरचा फायदा घेत पळून 3 धावा पूर्ण करता येते म्हणजे बालेवाडी संघाचे हे फलंदाज. याबरोबरच हे दुसरे षटक देखील संपतो. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बालेवाडी संघाच्या धावा होत आहेत त्या 33 धावा झाल्यात. सुंदर षटक. 2च षटक झाले फक्त. 12 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा झाल्यात त्या 33.
धावसंख्या झाली ती 33. स्ट्राईकला असेल तो लेफ्ट हँड फलंदाज सोहम. एक सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून एक खतरनाक असं बॅटिंगचं प्रदर्शन करताना सोहम. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिली घेऊन आलाय तो आकाश. तिसरं षटक घेऊन आलाय तो आकाश. एक संघासाठी एक महत्वपूर्ण षटक टाकायला तो आकाश. एक सुंदर असा बटकट झाला तिथं चेंडू. एक धाव घेतली इथं छोटी अशी. सावरदरी आपला कर्णधार पाठवून द्या. सावरदरा आपला कर्णधार पाठवून द्या. खानापूरचा कर्णधार आलेला इथं. आपला कर्णधार पाठवून द्या. सुंदर अशी गोलंदाजी करताना तिथं आकाश. सावरदरी संघ आपल्याला बऱ्याचदा पुकार या ठिकाणी दिला जातोय. हे पहा वारंवार पुकार देणं आम्हालाही बरं वाटत नाही. आपला कर्णधार त्याच्याकडे पाठवून द्या. स्वरूपाचा चेंडू चांगलाच खेळून काढलाय सर्व दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. पंचांचा हा निर्णयाचा त्या ठिकाणी वाट मात्र नक्कीच पाहिली जाईल. आताच्या 2च धावा पळून ठीक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण बनावं लागेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक देवळे संघाचा श्रीकांत जो की त्यांनी पाहिलं चेंडू वन बाउन्स चाललाय परंतु त्याने होडी मारली आणि तो चेंडू आतमध्ये ढकलला आणि निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. या 2 धावा देखील खूप महत्वपूर्ण ठरू शकतात. यावेळेस मात्र बॅकफुटवर येऊन लेफ्ट साईड दिशेने फटका होतो परंतु क्षेत्ररक्षक तैनात. या फटक्यावर सिंगल एक धाव होतीये. या सिंगल धावेने धावसंख्या होती ती धावसंख्या झाली ती 37. स्वरूपाचा हा चेंडू खूपच मागे आपटला गेला की त्या कारणाने हा वाईट देण्यात आला. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम. फलंदाज सोहम स्ट्राईकवर या ठिकाणी खरंच चुकवतो. खूप बालेवाडी संघाचं केलं पाहिजे कारण अजूनही विकेट गेले नाही. धावा मात्र बऱ्याच येत आहेत. यावेळेस लोअर फुटा स्वरूपाचा चेंडू सर्व दिशेने खेळून काढलाय आणि ज्याचं मी बोलत होतो तेच झालं की पहिली विकेट मिळाली ती म्हणजे देवळे संघाला. या सोहमच्या स्वरूपात बालेवाडी संघाचा पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी पहिल्यांच्या निशाने परततोय. मी हेच बोलत होतो की ज्यावेळेस तुमची विकेट पडत नाही रन मात्र चालू राहतात. त्यामुळे विकेट टिकून खेळणं खूप महत्वाचं ठरतं. या क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन देखील तितकंच महत्वाचं की कोणत्या षटकामध्ये किती धावा कशा स्वरूपाने काढायचे, कोणत्या चेंडूवर कसा फटका, कोणता फटका मारायचा हे देखील खूप महत्वपूर्ण या क्रिकेटमध्ये ठरतं. करणार आलेले जर तुम्ही लवकरच तो चेंडू ओळखला की कोणत्या स्वरूपाचा गोलंदाजाने चेंडू टाकलाय आणि त्यावर तुम्हाला समजलं की कोणता फटका खेळायचा तर नक्कीच तुम्ही एक परिपूर्ण फलंदाज त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. तुम्हाला असंच काही प्रत्येक फलंदाजाने केलं पाहिजे की लवकरच तो चेंडू ओळखून ठरवलं पाहिजे की कोणता फटका कसा खेळायचा. कोणत्या आलाय तो आकाश एक राईट हँड फलंदाज. यानंतर आपल्याला सुंदर असा सामना पाहायला भेटेल तो म्हणजे खानापूर विरुद्ध सावरदरी. याचे दोन्ही संघांचे देखील स्वागत आणि नाणेफेक झाले आणि नाणेफेक मध्ये खानापूर संघाने नाणेफेक जिंकलेलं. याबरोबरच हा सीमारेषा पार चौकार मोठा प्रहार या आकाशच्या बॅटमधून थोडस मिसफिल्ड या ठिकाणी झालं ते फलंदाज क्षेत्ररक्षकाकडून आणि
आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आलाय तो म्हणजे या आकाशच्या बॅटमधून आणि हा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. हे तिसरं षटक या ठिकाणी षटक क्रमांक 3 संपतोय आणि याबरोबरच धावा झाल्या त्या 42 धावा झाल्या त्या बालेवाडी संघाच्या 3 षटकानंतर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या इनिंग मधला. 12 शेवटचे 12 चेंडू या पहिल्या इनिंग मधले. या चेंडूंवर नक्कीच जास्तीत जास्त धावा घेतण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे बालेवाडी या संघाचा. आता 18 चेंडूंवर 42 धावा आल्यात. जवळपास रन रेट 12च्या पुढे गेलेलं. कुठेतरी कमबॅक करावे लागेल ते म्हणजे दिवळे संघाला, कारण धावा जर जास्त झाल्या तर पाठीमागून धावांचा पाठलाग करत असताना थोडं काय ना अवघड त्या ठिकाणी फलंदाजांना जातं. त्यामुळे कुठेतरी कमबॅक करून गोलंदाजांना या मॅच मध्ये परत आणावं लागेल ते म्हणजे दिवळे संघाला. षटकार काय आता षटकार. याबरोबरच पहिला चेंडू चौथ्या षटकातला सुयोग. हा फलंदाज ओपनिंगला आला होता जो की अत्यंत सुंदर फलंदाजी करतो बालेवाडी संघाकडून आपल्या संघासाठी. अत्यंत सुरेख आणि देखणासा षटकार या सुयोगच्या बॅट मधून. वाऱ्याची साथ या सुयोगच्या सोबत. या षटकारासोबतच धावसंख्या होती ती 48. यावेळेस देखील सुरेख चेंडू थोडासा माग टाकला होता. तितका सुंदर खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्णांनी एका धावेवर समाधान दुसरीचा कॉल केला होता, परंतु त्या ठिकाणी नकार दिली ते फलंदाज. आकाश स्ट्राईक वर येतो तो म्हणजे एक मागच्या षटकामध्ये फलंदाजी फटे आलाय आकाश की ज्याने मागच्या षटकामध्ये चौकार देखील एक खेचला होता. शॉर्ट पिच हा देखील कुठलेंथ वरचा चेंडू. आमच्या शेजारी या ठिकाणी क्रिकेट तज्ञ राहुल चव्हाण सुरेख फटका लेगच्या दिशेने खेळून काढला तो म्हणजे त्या ठिकाणी फलंदाज सुरेख फटका पाय पुढे टाकून यावेळेस घुटना टेक सिक्सर देख आडव्या बॅटने आकाश जो की स्वामी नावाने ओळखला जातो तसंच काही काम या ठिकाणी करून दाखवतो. खूपच सुंदर आणि देखण्याचा षटकार या आकाशच्या बॅट मधून पाहायला भेटला. या ठिकाणी खंडाळा तालुक्याचा एक खेळाडू अक्षय तालवर या ठिकाणी सरचे स्वागत. या षटकारासोबतच धावसंख्या देऊन उपस्थिती म्हणजे 57. चौथं षटक प्रगती पथावर धावसंख्यांचा डोंगर उभा करतो तो म्हणजे बालेवाडी संघ. पुन्हा आडव्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जाऊन धडकलाय एसटीवर आणि एसटी चित्त झालाय तो म्हणजे आकाश ज्याने मागच्या चेंडूवर मोठा फटका मारला होता. या चेंडूवर देखील तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र नक्कीच प्रयत्न फसलाय. सुरेख गोलंदाज मार्कवर होता. मोहन जो की षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आला होता आणि या चौथ्या षटकात त्याने बऱ्याच धावा खाल्ल्या, परंतु आता मात्र शेवटच्या चेंडूवर मोठी विकेट देखील त्यांनी मिळवून दिली ते म्हणजे आपल्या संघाला. चला टीम मीटिंग करायची नाही, मॅच चालू करू.
षटक षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी येतो तो म्हणजे कोण? आकाश. देव संघाचा हा गोलंदाज आकाश. धावसंख्या म्हणजे 57. 24 चेंडू आतापर्यंत टाकून झाले तरी 57 धावा यावर झाल्यात. पहिला चेंडू हा 5व्या षटकातला सुरेख चेंडू टाकलाय. आखूड टप्प्यावर चेंडू टाकलाय. खेळण्यासाठी असमर्थ ठरला तो म्हणजे सोम, जो की ओपनिंगला फलंदाजी करण्यासाठी आलाय. बालेवाडी संघाकडून आतापर्यंत प्रतिम आणि सुंदर अशी फलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केली आहे. आता पाहू या ठिकाणी काय शेवटचं षटक असेल. धनगरवाडी गावचे भावी सरपंच बबलू मोठे यांच्या ठिकाणी सर स्वागत. आणि शेवटी स्वरूपाचा चेंडू तितका सुंदर खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. या सोमच्याच बॅट मधून पुन्हा एकदा हा षटकार. मोठा प्रार पाहायला भेटलाय. थोडासा यामध्ये फसला गोलंदाज. गोलंदाज बॉलिंग टाकताना गोलंदाजी करताना शॉर्ट पिच खूपच शॉर्ट पिच स्वरूपात हा चेंडू टाकला जो की खेळण्यासाठी सोपा गेला सोमला आणि सहजरित्या याला षटकाराबाहेर फेकलं तो म्हणजे सोमने. वैयक्तिक 39 धावांवर हा सोम खेळतोय आणि हा नो चेंडू. शिरवागावच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदी अमोलदादा कबूल यांची निवड झाली. त्यांचे हार्दिक अभिनंदन. नो बॉल या ठिकाणी गती या चेंडूला परंतु दिशेमध्ये भरकताना आणि वाईट प्लस आताच्या 4 आताच्या या 5 धावा. या 5 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 69. धनगरवाडी गावचे भावी सरपंच बबलू मोठे यांच्या ठिकाणी सरचे स्वागत. धनगरवाडी गावचे भावी उपसरपंच हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय तालवर यांच्या या ठिकाणी सरचे स्वागत. आणि चिरवळ गावचे सर्वच म्हणावं लागेल अमोल परखंडे. प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव घेतात. आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. पुन्हा उदया चौथ्या बॅट मधून या 4 धावा. एक खतरनाक अशी फलंदाजी तो सोहम भारतात एक सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण पावी घालताना एक सोहम सॉरी सोहम एक खतरनाक असा बॅट्समॅन आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण पारी घालताना येते. नॉट आउट इथं अजून 43 धावांवर खेळताना वैयक्तिक 43 धावांवर खेळताना बघू आपल्या संघासाठी. आणि वैयक्तिक 50 धावा करतोय का 50 करतोय का. आणि पुन्हा एकदा फटका टाकतो फटक्याला आणि एक आउट रना झेला बाद झालाय. तिथं एक संघाला मोठा धक्का एक सुयोगाच्या स्वरूपात. एक संघासाठी महत्वपूर्ण पारी खेळून एक आऊट झालाय. तो झेलबाज झाला एक स्ट्रेक. अभिनंदन तो असा प्लेयरची एक महत्वपूर्ण पारी खेळला आपल्या संघासाठी. या 43 धावांवर आऊट झालाय तो. या प्लेयरचं कौतुक करावं लागेल का नक्कीच. कारण महत्वपूर्ण पारी या बालेवाडी संघाचा हा खेळाडू सुयोग खेळून गेलाय. आपल्या संघासाठी जवळजवळ वैयक्तिक 43 धावा या खेळाडूने केल्यात. जर अजून थोडा क्रिकेट टिकला असता तर नक्कीच त्याची 50 आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली असती. परंतु लोअर फुटा स्वरूपाचा एक चेंडू आला आणि खेळण्यासाठी थोडासा अवघड गेला. फटका एवढा चांगला बसला नाही की त्या ठिकाणी षटकाराच्या जवळ त्याचा झेल झाला. आणि यावेळेस बायच्या स्वरूपात एक धाव. या एका धावसोबतच धावसंख्या होती ती 74. याबरोबर झेदाबादची विकेट आणि षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. या षटक समाप्तीनंतर
74. जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे ढवळे सांगा पुढं. लगेच आतमध्ये यायचंय क्षेत्ररक्षक. चला बाकीच्या आतमध्ये चला. बालेवाडी संघ आतमध्ये चला. एक काळ होता की ज्यावेळेस अमोल परकंदीची बॅट चालायची. अमोल परकंदीची बॅट अशी चालायची की लांब लांबून प्रेक्षक फक्त नाव ऐकलं की जिल्ह्यातून अख्ख्या जिल्ह्यातून प्रेक्षक त्यांची मॅच बघण्यासाठी या ठिकाणी येत होते. परंतु शिरोळ सोडून कुठे गेले त्यांना माहित नाही. अमोल परकंदे प्रत्येक चेंडूवर त्यांचा खेळ ते दाखवत असायचे. प्लॅस्टिक बॉल असेल, परत टेनिस बॉल असेल, त्यावेळेस लेबरला चिकी बॉल म्हणून ओळखलं जात होतं. तर चिकी बॉलवर देखील अमोल परकंदे आपल्या फुटी मारत होते आणि आपला खेळ दाखवत होते. बालेवाडी संघ आतमध्ये चला. बालेवाडी संघ आतमध्ये चला. हॅलो हॅलो. चला बालेवाडी संघ आतमध्ये चला. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे दोन महान खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, संकेत भोई आणि अमोल परकंदे, ज्यांचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये शिरोळच्या आवर्जून घेतलं जातं आणि इथून पुढे देखील घेतलं जाणार, असा संकेत भोईचं पण घेणं महत्वाचं आहे. त्याची असा संकेत भोई प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असे असणारे गेल सारखे षटकार असतात त्यांचे. एक सुंदर फलंदाज येतो. तुम्ही एकदा मराठी शाळेच्या ग्राउंड वरती येऊन बघा त्यांची बॅटिंग. क्रिस गेल सारखे षटकार मारतात ते. चला लवकर चालू करू. याच्यात पंच स्ट्राईकला असेल तो आकाश, नॉन स्ट्राईकला असेल तो सागर. दोन संघाचे ओपनर फलंदाज आलेले. एक स्ट्राईकला असेल तो आकाश, नॉन स्ट्राईकला असेल तो सागर. एक दोन्ही पण आक्रमक असे खेळाडू. त्यानंतर समोर असा सामना सावरदरे विरुद्ध खानापूर. खानापूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. खानापूर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सावरदरे आपले फलंदाज तयार ठेवा आणि हे मॅच झाल्यानंतर लगेच खानापूर संघ लगेच आतमध्ये व्हायचंय.
त्यांचे सामने चालू करून घ्या लवकर, नाहीतर आपल्याला शेवटला फक्त 3 षटकाचा सामना खेळावा लागेल. चला, एक षटक 4 मिनिटांमध्ये संपवायचे याची दक्षता घ्या. चला उरका, चालू करून घ्या सामना. चालू सामना की ज्या सामन्यामध्ये पहिली इनिंग संपली, पहिल्या इनिंग नंतर बालेवाडी संघाने धावा केल्या त्या 74 धावा केल्यात आणि जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष ठेवलं होते धुळे या संघापुढे. धुळे या संघाकडून या 75 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजी आली तो स्ट्राईकवर असेल तो आकाश आणि स्ट्राईकवर असेल तो सागर, परंतु आकाशचा पहिलाच आकाशसाठी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आला की त्या चेंडूवर मागच्या दिशेने फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू गेला हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. सोपा आणि सुंदर असा झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने टिपला आणि पहिलीच विकेट, पहिलाच धक्का देऊळ संघाला या आकाशच्या स्वरूपात बसला. खरंच सुंदर गोलंदाज या ठिकाणी, सुंदर गोलंदाजी करताना, सटीक निशाण्यावर गोलंदाजी करताना चांगल्या टप्प्याचा मारा, कोणतीच चूक नाही या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची. एक सोपा आणि सुंदर झेल. यानंतर होणारा सामना सावरदरी विरुद्ध खानापूर आणि चौथा होणारा सामना खडकवासला विरुद्ध सोंडे. तरी सोंडे आणि खडकवासला दोन्ही कर्णधारांनी एक फर्स्ट इनिंग झाली की टॉस उडवण्यासाठी यायची. चला पुरका सामना चालू करा. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट या ठिकाणी मिळवली होती म्हणजे आपल्या संघासाठी हा गोलंदाज विशालने नवीन बॅट्समन फलंदाजी मार्कवर सरळ दिशेने यावेळेस या आकाशच्या बॅट मधून सरळ बॅटने खेळलेला फटका सीमारेषा पार 1-1 सरकार. मागच्या चेंडूवर पाहिलं तर एक मोठी विकेट आली. यावेळेस मात्र त्यांनी टप्प्यामध्ये बदल केला, पुढे या ठिकाणी चेंडू टाकला. त्या पुढे टाकलेल्या चेंडूवर मोठा प्रहार या ठिकाणी आकाशच्या बॅट मधून पाहायला भेटला. सरळ बॅटने खेळून काढलेला हा फटका गोंधावून जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांसोबतच खातं खोललं जातं ते म्हणजे या डोळे सांगायचं. पुन्हा एकदा फटका या ठिकाणी या आकाशने मारला होता, परंतु हा फटका एवढा चांगला या ठिकाणी आला नाही. बॅटवर एवढा चांगला चेंडू आला नाही की तो षटकारावर जाऊ शकेल. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. सोपा असा झेल त्या क्षेत्ररक्षकाने टिपला आणि आता तिसऱ्या चेंडूवर देखील ही विकेट आकाशची भेटली ती म्हणजे या संघाला, बालेवाडी संघाला निश्चितच धावा पाहिल्या तर 75 धावा खूपच जास्त. या धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके देऊळ संघाला मारावे लागतील. या मोठ्या फटके मारण्याच्या नादातच देऊळ संघ आपल्या विकेट देखील गमवून बसतोय. परंतु माझं सांगणं असेल देऊळ संघाला की विकेट थोड्याशा जपून तुम्ही खेळणं देखील गरजेचं आहे. धावा मात्र नक्कीच या डबल टेनिस क्रिकेटमध्ये येत असतात, परंतु तुमचे विकेट देखील टिकणं तितकंच महत्वाचं असतं. विकेट टिकून खेळा, जे चुकतील तेवढेच चेंडू षटकाराबाहेर खेचा. नक्कीच तुम्ही धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला सोपस हे जाईल. आणि हा चेंडू मात्र निश्चितच ऑस्टमच्या थोडासा जास्तच बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू. त्या ठिकाणी पंच दिगंबर नवीन फलंदाज जो की आकाशच्या जागेवर खेळण्यासाठी फलंदाजी मार्कवर मोहन, सुरेख गोलंदाजी, चांगल्या टप्प्याचा मारा. या ठिकाणी हा बालेवाडी संघाचा गोलंदाज तितका सुंदर खेळून काढला. एक चांगला सन्मान, फक्त दिशा द्यायचं काम, जागेवर बॅट लावली आणि एक सिंगल धाव पळून पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली. या स्ट्राईक रोटेट सोबतच धावसंख्या झाली ती म्हणजे 6. खानापूर यांनी प्रथम नाणेफेक जिंकून सत्राची स्वीकारलेला आहे. यावेळेस सुरेख फटका येतो तो म्हणजे सागरच्या बॅट मधून. या 4 धावा येत आहेत. सुरेख फलंदाजी या ठिकाणी
देवळे संघाकडून देखील पाहायला भेटते. पाठलाग करत असताना देवळे संघ देखील तुल्य बळ संघ, या संघाचा देखील फलंदाजांनी भरलेला हा संघ निश्चितच या धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक भर पडते. धावसंख्या होती ती म्हणजे 11 धावसंख्या झाली आहे. स्ट्राईक वर या ठिकाणी पुन्हा एकदा फक्त बॉल अतिशय बॉल न ठरला फलंदाज. यासोबतच हे षटक संपतंय. या षटक समाप्तीचा इशारा पंचाचा. या षटकासोबतच धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्ट्राईक नक्कीच सागरकडे असेल. हॅलो बघू आपल्या हॅलो 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 स्ट्राईक वर असेल तो सुंदर असा चेंडू, एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू बीट झालाय तिथं. सागर एक चेंडू काय समजला तिथे, एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा एक खतरनाक असा चेंडू बीट झाला तिथे. सागर पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी जयदीप यांच्याकडून. एक संघासाठी एक महत्वपूर्ण षटक टाकतोय तिथे जयदीप. एक पुन्हा एकदा कटवलेला चेंडू, एक सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण तिथे पळून. एका धावे धावसंख्या पुढे सरकून धावसंख्या झाली ती 13. स्ट्राईकला आलाय तो मोहन. सुंदर चेंडू वीर झाला तिथं, एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. खतरनाक गोलंदाजी तिथं जयदीप यांच्याकडून. एक संघासाठी महत्वपूर्ण षटक टाकताना असे जर पंचांचा इशारा, वाईट चेंडू, थोडासा लेफ्टमच्या बाहेर चेंडू होता. एक धाव येते ऑन, तर धाव फलक पुढे सरकताना 14. सुंदर असा आकटवलेला चेंडू, हवे चेंडू, क्षेत्ररक्षण खाली या आणि हा सुंदर झेल तिथं. एक संघाला तिसरा धक्का मोहन यांच्या स्वरूपात. एक खतरनाक अशी गोलंदाजी जयदीप यांच्याकडून. एक संघासाठी महत्वपूर्ण षटक टाकताना तिथं जयदीप. एक खूप असा शांततेत चाललेला सामना. एक आपल्याला मोठी फटकेबाजी बघायला भेटत नाही इथं या दोन्ही संघाच्या फलंदाजांकडून. एक अपेक्षा असेल सर्व प्रेक्षकांची की मोठी फटकेबाजी बघायला भेटली पाहिजे आपल्याला. या दोन्ही संघाकडून एकही मोठा फटका बघायला भेटला नाही आता आपल्याला.
भाऊ करतात का मोठे फटकेबाजी आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवतात का इथं दिवळे संघ. एक खतरनाक गोलंदाज तिथं जयदीप, एक सुंदर अशी प्लेसमेंट, एक धाव काढली पण छोटी अशी एक एका धावेने धावसंख्या पडसर धावसंख्या झाली ती 15. 2 षटकाच्या सामर्थ्याचा संघाची धावसंख्या झाली ती 15. एक सुंदर असं षटक टाकलं तिथं जयदीपने. फक्त आपल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. एक महत्वपूर्ण षटक म्हणावे लागले जयदीप यांच्याकडून. एकही मोठा फटका दिला नाही या आपल्या षटकामध्ये. पंधरा धावा झाल्यात दिवळे संघाच्या. बालेवाडी संघ जो की क्षेत्ररक्षण करतोय, बॅटिंग करतोय तो म्हणजे दिवळे संघ. जर की दिवळे संघाने 2 षटक झाले त्यामध्ये 15 धावा खेचल्यात आणि हे 3रं षटक. विवेक जो की बालेवाडी संघाकडून कोणाचे कामतडे आणि सुरूर दोन्ही संघामधले कोणत्या प्लेयर असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. एक खतरनाक क्षेत्ररक्षण आणि एक खतरनाक असा थ्रो म्हणावे लागेल आणि धावबाद केला तिथं. एक खतरनाक क्षेत्ररक्षण. संघाला 4था धक्का हा. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी आला आणि त्या डायरेक्ट हिट मुळे गडी बाद झाला तो म्हणजे देवळे संघाचा. संघाला ही किती विकेट आहे रे? 4थी विकेट या अमितच्या स्वरूपात. कामतडे आणि शिरूर दोन्ही संघाचे जर खेळाडू आला असेल इथं तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. नवीन बॅटर जो की देवळे संघाकडून फलंदाजपटी येतोय श्रीकांत. चार गडी बाद झाले दिवळे संघाचे. हे 3रं षटक बालेवाडी संघाकडून टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली ती 16. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि थोडस मिसफिल्डचा फायदा. चौकार. या अशाच चौकार षटकाराची गरज असेल ती म्हणजे दिवळे संघाला 3रं षटक चालू. या 3ऱ्या षटकामध्ये हा पहिलाच मोठा फटका आलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे या त्याच्या 2 धावा. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 22. 22 धावा झाल्यात. सुरेख फटका सरळ दिशेने यावेळेस या श्रीकांतच्या बॅट मधून 1 बाउन्स येतोय. चौकार. थेट कॅमेरामॅनच्या दिशेने हा चौकार खेचलाय तो म्हणजे श्रीकांतने. मागच्या याच षटकामध्ये देखील ह्या श्रीकांतने आधी देखील एक चौकार खेचला होता. आता देखील एक चौकार मारलाय आणि कदाचित या सामन्यामध्ये परत आणतोय तो म्हणजे देवळे संघाला हा श्रीकांत. यावेळेस मात्र हा दिशाहीन चेंडू दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज विवेक चुकी संघासाठी 3रं षटक टाकतोय. यावेळेस मात्र हा खोलवर टप्प्याचा चेंडू चुकी खेळण्यासाठी हा समर्थ ठरला आणि यासोबतच हे 3रं षटक संपतंय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीचा इशारा पंचांकडून आला आणि याबरोबरच धावा झाल्यात त्या
सत्तावीस धावा झाल्यात. कामथडी आणि सुरूर या दोन्ही संघाचा एक एक खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. सुरूर आलेले कामथडी तुमचा खेळाडू कोण आलाय का इथं पाठवून द्या जरा. कामथडी हा चौथ्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल. पहिला चेंडू या अमोलने लेग स्टंपच्या थोडासा बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू टाकला. या वाईट मुळे धावसंख्येत एकने भर पडते. यावेळेस मात्र फक्त टायमिंग दिशा द्यायचं काम या ठिकाणी फलंदाजाने केलंय. अमोल परकंदे मांडवा बॉल गेलाय तेवढा काढून घ्या. विक्रम बागल इथं कॉम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधावा आपण. नामदार चषक 2025 सुधीर भाऊ शेटे यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुंदर असा चेंडू एक निर्धाव स्वरूपात चेंडू सुंदर गोलंदाजी करतात तिथं अमोल. नामदार चषक 2025 शिरोळ टेनिस कमिटी आयोजित भव्य टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट स्पर्धा प्रथम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चौकार येतोय तो म्हणजे सागरच्या बॅट मधून या 4 धावा आल्यात. या चौकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 36. शांत आणि संयमी हा असा चाललेला हा सामना जो की खेळवला जातोय दिवळे विरुद्ध बालेवाडी. 36 धावा झाल्यात. स्ट्राईकवर सागर, गोलंदाजी मार्कवर अमोल. यावेळेस सरळ दिशेने सागरच्या बॅट मधून उत्तुंग षटकार, मोठा फटका. या 6 धावा पाहायला भेटल्यात. खूपच वेळानं लोकांच्या जे की लक्ष इकडे तिकडे भरकटत होतं ते लक्ष पुन्हा एकदा या मॅच कडे वळवलंय. या सागरने या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 42 धावा झाल्यात. बॉल क्षेत्ररक्षकानेच घेऊन यायचा आहे. अत्यंत सुंदर उत्तुंग असा षटकार या सागरने घेतलाय आणि या मॅच मध्ये परत आणले. या मॅच मध्ये जीव ओतलाय तो म्हणजे या सागरने. चांगलं कमबॅक या ठिकाणी करतोय दिवळे संघ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्यासाठी असमर्थ ठरला. खोदून चांगला काढला परंतु चेंडू जागेवर राहिला. बॅटची फक्त कडाच चेंडूला लागली. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 42.
यावेळेस हा वाईट आणि पळून एक. आताच्या या 2 धावा, या एक्स्ट्रा स्वरूपात आताच्या या 2 धावा आल्या. अत्यंत महत्वपूर्ण या 2 धावा संघासाठी, धिवळे संघासाठी आल्यात. आणि आता स्ट्राईक वर असेल तो म्हणजे श्रीकांत. अत्यंत सुंदर आणि महत्वपूर्ण षटकार या श्रीकांतच्या बॅट मधून आलाय. खूपच सुंदर असा फटका की या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 50 धावा झाल्यात. याबरोबरच हे 4थं षटक संपतंय. षटक क्रमांक 4चा समाप्तीचा इशारा. शेवटचं षटक असेल या 5व्या षटकात. गरज असेल ती म्हणजे विक्रम बागल जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. 6 चेंडूंवर 25 धावांची. सामना कमिटीचं काम पहा जरा, एकट्यावर जबाबदारी टाकू नका. खानापूर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक नाणेफेक जिंकून मॅच झाली की लगेच आतमध्ये जायचे क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि फलंदाजीसाठी. सावरदरी संघांनी लगेच फलंदाजीसाठी ओपनर फलंदाज पाठवायचे आपले. 6 चेंडू 25 धावा. पहिला सुंदर चेंडू असं. खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. गॅप मध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तर बॉलच्या मागे पळतोय, परंतु अत्यंत सुंदर असा गॅप शोधून काढलाय फलंदाज सागरने. एक सुंदर अशी फलंदाजी तिथे गॅप मध्ये चेंडू मारून एक चौकार घेतला इथं सागरने. खतरनाक अशी फलंदाजी करताना सागर आपल्या संघासाठी, सागर आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवतोय का, एक आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपला एक सागर, एक ओपनर फलंदाज आला होता, तो अजूनही पिच वरती आहे. तो बोललाय मी एक आपल्या संघाला विजय मिळवून देणार. सुंदर चेंडू तिथं, एक धाव पळून काढली इथं. एका धावे धावसंख्या पुढे धावसंख्या झाली होती 55. सुंदर अशी बॅटची कडा लागून चेंडू जातोय तिकडं. एक धाव काढली पळून. या एका धावे धावसंख्या पुढे धावसंख्या झाली होती 56. 19 धाव्यांची गरज अजून देखील. सुंदर असा सागरच्या बॅटीत आलेला हा खणखणीत असा दणदणीत असा षटकार. अशा षटकारांची गरज इथं संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. या 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज इथं. आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का सागर. एक महत्वपूर्ण पारी खेळताना एक सागर तिथं आपल्याला दोन चेंडूंवर आता गरज असेल ती म्हणजे 13 धावांची. स्ट्राईक वर सागर आणि आडव्या बॅटनं हा देखील षटकार सागरच्या बॅट मधून खूपच सुंदर महत्वपूर्ण. या 6 धावा आल्यात. आता गरज असेल ती म्हणजे 1 चेंडूंवर 7 धावांची. 1 चेंडूंवर 7 धावांची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. खतरनाक असा संघासाठी महत्वपूर्ण पारी खेळताना एक सागर एक खतरनाक फलंदाजी म्हणावी लागेल सागर कडून. एक आता देखील एक खणखणी असा दणदणी असा षटकार टाकला इथं. एक सागर एक खतरनाक असा खेळाडू, एक भरपूर प्रेक्षक इथं. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळायला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मॅच मध्ये आणून ठेवले सागरने आपल्या संघाला.
आला का काय आणि जागेवरच उडला. याबरोबरच हा सामना बालेवाडी संघानं जिंकलेला कुठंतरी वाटत होतं. कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे दिवळे संघाचं सुद्धा, कारण विकेट एका साईडनं पडत होत्या, एका साईडला मात्र सागर टिकून राहिला होता. नंतर त्याला साथ भेटली ती म्हणजे या श्रीकांतची, आणि या दोघांनी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नेली. 1 बॉल 7ची मॅच. थोडं ठिकाणी त्या सागरचं करावं तेवढं कौतुक कमी. एक सुंदर अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी, एक महत्वपूर्ण पारी खेळला तो. चला खानापूर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लगेच. सावरदरे लगेच बॅट्समन पाठवून द्या. शेवटच्या 6 चेंडूंवर जवळजवळ 25 धावांची गरज होती दिवळे संघाला जिंकण्यासाठी. त्या 6 चेंडूंच्या 25 धावांच्या 6 बॉलवर